वृषाली खरं तर काल सायंकाळी ही घटना घडलेली होती। त्याला आता 12 तास पुढच्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होतील आणि तेव्हापासूनच राजधानी नवी दिल्ली असेल किंवा देशभरामधील अनेक ठिकाणं हाय अलर्टवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर पोलिसांकडनं जेव्हा घटना घडली होती त्यानंतर तपास सुरू करण्यात आलेला। मी सध्या घटनास्थळावरती आहे वृषाली। सध्या घटनास्थळावरची मी आधी दृश्य दाखवतो आणि मग त्यानंतर मी सध्याची परिस्थिती सगळी सांगतो। म्हणजे पूर्ण ज्या ठिकाणी मेट्रो स्टेशन 1 चा जो परिसर होता त्या परिसरामध्ये ही घटना घडलेली होती। तो सगळा परिसर पांढऱ्या कपड्यांनी जो आहे तो पोलिसांकडनं झाकण्यात आलेला आहे। कारण फॉरेन्सिक टीम काल रात्रीपासून त्या ठिकाणी पोहोचलेली होती। एनआयएचं पथक देखील आहे। दिल्ली पोलीस, सीआयएसएफ अशा सगळ्या सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं सविस्तर घटनेचा जो आहे तो तपास केला जात आहे। घटनेमध्ये कुठलाही तपासामध्ये अडथळा येऊ नये म्हणून चारही बाजूंनी अशाच पद्धतीचं पांढरं कापड जे आहे ते झाकलेलं आहे। सोबतच बॅरिगेटिंग केलेलं आहे। घटनेपासून पुढच्या काही मीटर अंतरापर्यंत सर्वसामान्यांना तर जाऊ दिलं जात नाहीच आहे, पण माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील वृषाली तिथपर्यंत जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे। सगळ्या अँगलनी खरं तर घटनेचा तपास सुरू आहे। जी सांगितली जाते वृषाली माहिती ती माहिती अशी आहे की सिलेंडरचा स्फोट झाला, म्हणजे सीएनजीचा स्फोट झाला गाडीमध्ये, i20 गाडीमध्ये। अशी माहिती जरी असली तरी घातपाताचा देखील प्रयत्न असू शकतो। कारण ज्या पद्धतीने काल रात्री दिल्ली पोलिसांना UAPAच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे अज्ञातांविरोधात, ते बघता हे दहशतवादाचं कृत्य आहे असं आपल्याला म्हणायला निश्चित पद्धतीने चान्स आहे। वृषाली, UAPAच्या 16 आणि 18 कलम या अंतर्गत हे गुन्हा जो आहे तो अज्ञातांविरोधात दाखल करण्यात आलेला आहे। म्हणजे जर अशा प्रकारचं कृत्य कुणी केलं किंवा दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न असेल, ज्या ठिकाणी लोक एकत्र असतात त्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न किंवा स्फोटक बाळगणं अशा पद्धतीचे जी काही मुद्दे असतात त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने हे कायदे त्या व्यक्तीवरती लावले जातात आणि त्याच अनुषंगाने काल रात्री मध्यरात्री उशिरा दिल्ली पोलिसांकडून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या अँगलनी खरं तर पोलीस असतील किंवा एनआयएची टीम यांच्याकडनं हे तपास जो आहे वृषाली तो केला जात आहे। पण ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावरती ही गाडी होती त्याला काल पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं होतं, त्याच्याकडनं वेगवेगळ्या अँगलनी माहिती घेतलेली होती। पण त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार त्यांनी ती गाडी विकलेली होती। ज्याला गाडी विकलेली होती त्याचाही तपास आता पोलिसांकडनं केला जात आहे। सध्या मृतांचा आकडा जो आहे वृषाली तो 9 पर्यंत